Hey guys, welcome back to our channel. जय भवानी जय शिवाजी महाराज की जय। प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज। कसं राहतं ना मित्रांनो, कारण आपण इतके दूर दूरपर्यंतचे प्लॅन करतो, ट्रिप्स प्लॅन होतात, फिरायला वगैरे जातो, पण जे जवळचं असेल ना तर काही ना काही कारणावरून ते आपलं राहतंच. आणि असंच काहीसं झालं होतं आमचं सिंहगडसाठी. कारण आम्ही इतके दिवस झालं ते प्लॅन करत होतो की आपल्याला सिंहगडला जायचं आहे, पण काही ना काही कारणानं नाही का ते राहतच होतं. आणि असं होतं की राहू दे, आपलं जवळच आहे ना, तर आपण नेक्स्ट टाईम करू, असंमुळं तर खूप वेळा आपलं ते सिंहगड राहिलं होतं. तर आज काहीसं आम्ही प्लॅन करून निघालोच होतो सिंहगडला. आमच्या घरापासून सिंहगड ऑलमोस्ट 20 किलोमीटरवरती असेल. तर आम्ही त्यामुळे 8 वाजता निघलो होतो. त्यामुळे बघा ना, खडकवासला जातानाच लागतो आपल्याला, तर इतकं छान धुकं त्याच्यावरती आलेलं. आणि बाईकवरून जाण्याची मजाच एक वेगळी राहते. त्याच्यामुळे आम्ही बाईकच घेऊन जातो. ऑलमोस्ट आम्ही जिकडे पण जाईल मोस्टली बाईकवरूनच जातो, कारण आपल्याला तो छान एक्सपिरियन्स करता येतो. तर आम्ही जातानाच ठरवलं होतं येताना आपण खडकवासलाच्या इकडे थांबू, कारण जितकं लवकर जाता येईल तितकं आपल्याला गडावरती जायचं आहे. कारण नंतर कसं राहतं, दुपारी खूप जास्त ऊन होतं, त्यामुळे फिरता नाही येत. त्याच्यामुळं लवकरात लवकर जेवढं सकाळी तुम्ही जाशील तेवढं चांगलंच आहे. आणि गाडी गडापर्यंत तर जातेच, त्याच्यामुळं काही आजकाल प्रॉब्लेमच येत नाही. छानपैकी मस्त आम्ही सकाळी रेडी होऊन आम्ही सगळेच निघालो होतो टू व्हीलरवरून. आणि जाताना इतकं छान वाटलं. आणि असं वाटलं का किती दिवसापासून आपली पेंडिंग ट्रिप होती आणि फायनली ही आपली आज कंप्लीट झालेली आहे. आणि आज आपण सिंहगडला जाणार आहोत. ऑलमोस्ट मी इतक्या जवळ असूनसुद्धा आम्ही 2-2.5 वर्ष झाले आज गेलोच नव्हतो. जे मध्ये 2 वेळा गेलो, पण त्यांनी गडावरती सोडलं नव्हतं, तेव्हा काहीतरी अलाउड नव्हतं, काहीतरी काम चालू होतं गडावर. सो त्याच्यामुळे आम्ही रिटर्न आलेलो होते तिकडून. तर आज आम्हाला फायनली तिकडे जाता येणार आहे. जातानाच ठरवलं होतं मस्तपैकी मध्ये कुठेतरी नाश्ता करायचा, आणि जेवण मात्र आपल्याला गडावरच करायचं आहे, कारण गडावरचं जेवण खरंच खूप छान भेटतं. झुणका भाकरी तिकडे ते छान वातावरणामध्ये खाण्याची मजाच एक वेगळी राहते. एक शांत रिलॅक्स असं आपण खूप छान टाईम आपण तिकडे स्पेंड करू शकतो. तर त्याच्यामुळे हे आधीच ठरवलं होतं आम्ही. त्याच्यामुळे आम्ही हेवी तर नाश्ता नाही केला. आणि थंडीच्या दिवसात फिरण्याची एक मजाच वेगळी राहते, आणि तेही टू व्हीलरवरून. खूप छान वातावरण होतं. सकाळ सकाळी छान कोवळं ऊन आपल्याला भेटत होतं. असं आपण कितीही प्लॅन केलं ना, सकाळी जाऊन उन्हात कोवळ्या उन्हात वगैरे थांबायचं ते म्हणजे होतच नाही. तर हे ॲटलिस्ट सिंहगडाच्या ह्याच्यामुळं तर आपल्याला छान सकाळचं फ्रेश ऊन असं भेटत होतं. आणि एकदम रश नव्हती. हॉलिडेज होता, सॅटर्डे संडे विकेंड होता, तरी देखील एकदम कमी गर्दी आपल्याला दिसली. तर आम्ही इकडे थांबलो मानकर डोसाला. छानपैकी ते आम्ही नाश्ता केला, छान चहा नाश्ता वगैरे घेतला, आणि त्यानंतर आम्ही परत सिंहगडकडे निघालो. हे मानकर डोसा एकदम सिंहगडच्या अलीकडेच म्हणावं लागेल, एकदम जवळ आहे. तर तुम्ही इकडे नक्की करू शकता. पाहिजे तुम्ही ट्रेकसुद्धा करू शकता बरं का, कारण गडाखालून छान आहे ट्रेक करायला. खूप लोक इकडं प्रेफर करतात ट्रेकिंगच, पण आमच्यासोबत छोटी मुलं होतं त्यामुळे आम्ही डायरेक्ट गाडीवरून गेलो. आत्तापर्यंत आम्ही 3-4 वेळा तर ट्रेक केलेले आहे. तर इकडून तुम्ही पुढे गेला तर ट्रेकिंगकडून जाऊ शकता ट्रेक करत, आणि इकडून तुम्हाला गाडीवरून जावं लागतं. तर इकडे गाडी टू व्हीलरसाठी 50 रुपीज चार्जेस आहेत, आणि 4 व्हीलरसाठी 100 रुपीज आहेत. तर हा घाट खूप छान आहे बरं का. आणि आता तिकडे इतकं छान ग्रीनरी वगैरे आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं घाट चढायलासुद्धा. जसं की म्हटलं, 4 व्हीलरवरून ही मजा येत नाही घाटामध्ये. असं छान वातावरणात फ्रेश एअरसुद्धा खूप छान भेटते इकडे, कारण झाडंच इतकी छान आहेत ना इथे. तर तुम्ही बघू शकता किती छान वाटतं आहे. तर तुम्ही नक्की प्लॅन करा. आणि टू व्हीलरवरून जर तुम्ही जवळच राहत असाल तर नक्की टू व्हीलरवरूनच जावा. खूप छान एक्सपिरियन्स येईल तुम्हाला, एक नवीनच काहीतरी. म्हणजे असं गडावर वगैरे जायला लागलं ना, असं विचार येतो की शिवाजी महाराजांच्या वेळी म्हणजे कसे जात होते ना इतकं चढून वगैरे तेव्हा.
म्हणजे राजांचा इतिहासच आपल्या डोळ्यासमोर आल्यासारखं होतं. आणि सिंहगड म्हटलं तर एकच आपल्याकडं ते आठवतं ना, गड आला पण सिंह गेला. असाच काहीसा इतिहास असा डोळ्यासमोरच येत होता. जसं जसं आपण वरती जाऊ ना, तर सगळं काही असं म्हणजे इमॅजिन आपण करतो की बापरे, कसं कसं होतं त्या काळी, नाही का. आता एक रोड्स वगैरे झालेले आहेत, पण आधीचा एक वेगळंच जीवन होतं त्यांचं. आणि जर फोर व्हीलर म्हटला ना, तर वीकेंडला तुम्ही फोर व्हीलर कमीच प्रेफर करा, कारण तुम्हाला खूप खालीपर्यंत गाडी लावून वरतीच चढावं लागतं, त्यामुळे काही पॉईंट नाही. तर इकडे आम्ही पोहोचलो असं छानपैकी सिंहगडावरती. इकडे छान आम्ही गाडी पार्क केली आणि हा असा फ्रंटचा म्हणजे एकदम स्टार्टिंगला आपण हे बघू शकतो. त्यानंतर आम्ही छान व्ह्यू वगैरे बघत गेलो. का माहिती नाही, पण एक वैशिष्ट्य आहे बरं का. आपण असंही काही जास्त खाणार नाही चटर-बटर, पण गडावरती वगैरे आलं ना, इथले ते उकडलेल्या शेंगा म्हणा, स्वीट कॉर्न उकडवलेले, त्यानंतर फ्रूट प्लेट्स वगैरे, चिंचा, म्हणजे ब्लूबेरीज, हे कणीस वगैरे, म्हणजे इतकं आपण त्यांना असं वाटतं ना, हे खायलाच पाहिजे. इतकं छान वाटतं ना तिकडं बसून खायला, ते छान व्ह्यू एन्जॉय करत. तर खूप छान वाटलं. मग ते पण आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं. त्यानंतर पहिला दरवाजा आम्ही क्रॉस करून छानपैकी आधी शूट करून घेतलं की किती छान आहे इथून खालचं एन्व्हायरमेंट किती छान दिसतं वगैरे. तर हा आहे सिंहगडचा मॅप. ॲक्च्युली आम्ही झुंजार गडाकडे नाही गेलो, आम्हाला कल्याण दरवाजाकडेच जायचं होतं. पहिला आम्ही कल्याण दरवाजाकडेच जायला निघालो आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या एंडला जाणार होतो. तर हा आहे दुसरा दरवाजा, जिकडून काहीसा असा व्ह्यू दिसत होता आणि खूप छान वातावरण झालेलं आहे. आणि थंडीचे दिवस असल्यामुळं दुपार जरी झाली तरी ऊन असं लागतच नव्हतं, त्यामुळे फिरायला पण छान वाटलं. ह्या साईडला राईट हँडला तुम्हाला तोफखाना वगैरे बघायला मिळेल आणि पुढे जाऊन आपल्याला समाधी भेटते. तर ही आहे घोड्यांची पागा. त्यानंतर हे सगळं बघून आम्ही पुढे निघालो. म्हणजे ऑलरेडी आम्ही पूर्ण गड आम्ही फिरून बघितलेला आहे. म्हणजे आतापर्यंत 3-4 जसं म्हटलं की 3-4 वेळा तर आम्ही ट्रेक केला आहे, त्याच्यामुळं फुल म्हणजे सगळा गड आम्ही तिथून म्हणजे चालत वगैरे सगळं काही बघितलेलं आहे. तर यावेळी ठरवलं होतं की म्हणजे एखाद दुसरा पॉईंट बघून एक रिलॅक्स असं छान शांतपणे बसायचं, छान एन्जॉय करायचा. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं होतं की कल्याण दरवाजाकडेच फक्त जायचं. त्यानंतर समाधी वगैरे बघून आम्ही छान जेवण वगैरे करून थोडा वेळ बसून शांत मग निघायचं. तर असंच काही प्लॅन केला होता. आणि एक म्हणजे गडावरच आलो आहे तर आम्हाला एक फोटोशूट पण थोडंसं करायचा होता मुलींचा, छोट्या मुलींचा. तर हे बघा ना, पान वगैरे म्हणजे किती छान तिकडे गडावर त्यांना खालून वरती न्यावं लागतं. तर जसं जसं आम्ही पुढे जाईल तसं समजलं की ॲक्च्युली आहे रश, खूप जास्त लोक आले होते. रोडला इतकी गर्दी नव्हती, पण गडावरती खूप जास्त गर्दी होती. मे बी लवकरच आले होते. तर हे आहे आपली तानाजी मालुसरे यांची समाधी. आणि इकडे एक आजोबा होते आणि एक मुलगा, त्यांनी खूप छान भाषण दिलं, म्हणजे खूप छान बोलत होते. ते देखील आम्ही रेकॉर्ड केले, तर नक्की बघा. आता आम्ही थोड्या वेळानंच पोहोचलो, त्यामुळे क्लिप अर्ध्यापासून झाली. त्या प्रसंगाला गेल्यानं समजलं की गड फक्त झाला, शिवराजे गड फक्त झाला. उठा शिवराजे, तुम्ही जाऊ शकता गडाला. माझा लाडका पुंढाणा सर झाला, लाडका पुंढाणा सर झाला. गडातला गड गेला, गडातला गड गेला. आपण म्हटले गेले स्वराज्यातला एक गड गेला, स्वराज्यातला एक गड गेला आणि एक गड आला.
राजे त्या ठिकाणी मावळ्यांना दिलासा दिला आणि राजाने गड घोषित केला रे मावळ्यांनो, आजपासून राजे म्हणाले गड आला पण ठाण्याचा सिंहगड गेला. जगाच्या पाठीवर या ठिकाणाला गड महाराजांनी तानाजीरावांच्या स्मृती समाधीची स्थापना केली. एक आठवण म्हणून उरून पुरून ओढावी त्या ठिकाणाला आणि त्या ठिकाणी स्मृती समाधीची स्थापना केली आणि त्यांच्या प्रेताला त्यांच्या गावी उंबरठला अवसन करून हे मडं तानाजीरावांचं मडं महाराजांनी मावळे घेऊन त्यांच्या गावी उंबरठ म्हणून कोल्हापूर मार्गे उंबरठला अग्नी दिलं. श्रींची इच्छा आणि महान विभूत तानाजीरावांची इच्छा असा महाराष्ट्राचा इतिहास झाला. हा मराठ्यांचा इतिहास या ठिकाणी फुटला आणि त्या ठिकाणी मोगलांचा वेढा फुटला. जय भवानी, शिवाजी महाराज की हे छानपैकी एनर्जेटिक ऐकल्यानंतर आम्ही समाधीचे दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिथे एका मुलानं छान घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हर हर महादेव, हर हर महादेव. आणि जेव्हा पण आपण असं शिवाजी महाराजांच्याबद्दल ऐकतो ना, तेव्हा एक अंगावरती शहारेच येतात आणि असं डोळ्यासमोर आपला त्यांचा सगळा इतिहास आपल्याला आठवतो, एक अभिमान वाटतो. तर त्या मुलाने खूप छान घोषणा दिल्या. त्यानंतर ते ऐकल्यानंतर आम्ही कल्याण दरवाजाकडे निघालो. जातानाच आम्हाला हे तळ वगैरे भेटलं आणि एक मंदिर होतं, त्याच्यापुढे तोफाचं ते हे ठेवलेलं आणि आम्ही इकडं कल्याण दरवाजाकडे आलो. तर इथून सुद्धा खूप छान व्ह्यू दिसत होता आणि इथून आपल्याला फ्रंटचं दिसतं जिकडे आपण गाडी वगैरे पार्क केलेली. मोस्टली जर तुम्ही जात असाल ना तर शूज प्रेफर करा, कारण इकडे खूप स्लिपरी म्हणजे ते दगड असतात ना, ते खूप स्लिपरी वगैरे आहे, त्यामुळं सावकाशच चालावं लागतं. तसं त्याने सिक्युरिटीसाठी हे ग्रिल वगैरे केलेलंच आहे. पण किती छान डोंगर, सह्याद्री म्हटलं ना एकदम छानच आहे बरं का, तोडच नाही त्या सह्याद्रीला. तर हा आहे आपला कल्याण दरवाजा. आता आपण खाली जाणार आहे. कल्याण दरवाजावर तिथं खूप छान फोटोज वगैरे पण येतील तुमचे आणि व्ह्यू देखील तिथून खूप छान आहे. तर इथून उतरताना आहे ना आपल्याला खूप सावकाशी उतरावायला पाहिजे, कारण एकदम असं खाली आहे आणि पायऱ्या वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे खूप केअरफुली उतरावं लागतं. तर हा आहे कल्याण दरवाजा, जिथून खूप छान व्ह्यू येतो, वारा वगैरे खूप छान आहे आणि इथं फोटोशूट वगैरे पण छान करू शकता तुम्ही. हा असा काहीसा तिथून व्ह्यू दिसत होता. छान वाटत होतं इथं बसायला वगैरे रिलॅक्स. त्यानंतर आम्ही छान अशी पेटपूजा केली आणि आमचं फायनली खूप वेळ केला, कारण खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळं उशिरानं पिठलं भाकरी आली आमची. तर आम्ही हे थाळी ऑर्डर केली ती आणि खूप छान टेस्टी जेवण होतं आणि भूक पण खूप जास्त लागलेली, त्यामुळे पटापट आम्ही खाऊन घेतलं आणि त्यानंतर थोडा वेळ रिलॅक्स केला आणि आम्ही मस्तपैकी घरी निघालो. आणि असा होता आमचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.